होता, त्या धारदार हत्याराने आणि मोठ्या दगडाने त्या डोक्यावर वार केलेले. आता जाऊ द्या, मारणारेच आणि त्याच्यात काय पण वादविवाद. एवढं हे असताना सोलापुर से एक चौंकाने वाली घटना सामने आई है। दक्षिण सोलापुर के वड़संग इलाके में एक युवक की हत्या कर दी गई। यह वारदात सिद्धेश्वर चौक हनगांव रोड पर आज 31 दिसंबर की हुई। प्राथमिक जानकारी के अनुसार युवक की हत्या उसके ही घर के पास रहने वाले दोस्त ने की है। हत्या में मारे गए युवक का नाम लक्ष्मण वसंत वाकमारे, उम्र 32 वर्ष है। वह सिद्धेश्वर मंदिर के पास वड़संग सोलापुर के रहने वाला था। देखिए उनके परिजनों ने मी क्या एक कहा। सर्व्हिसमॅन सागर राठोड, राहणार गौडगाव. वळसंग सोबत माझं शिक्षण झालेलं आहे. लक्ष्मण सोबत माझं शिक्षण झालेलं आहे. लक्ष्मण कोण तर हा मित्र, ज्याचं आता हे अकस्मात किस्सा झालेला. तर हा मित्र असा आहे की जन्मल्यापासून म्हणजे कमसे कम 9वीपासून तो माझ्यासोबत आहे. आणि एवढं जीवलग आहे बिचार, कशात काय नाही, एक नाही दोन नाही. आणि आपलं काम भलं घर भलं करताय. त्याचं कशाचं काय नसताना एखादा माणूस येत आहे ते गांजीच्या नशेमध्ये त्याला असं मारतंय भर चौकातले लोक काय करतात, आणि त्या चौकातले माणसं उपयोग काय मग त्या माणसांचा असल्या करतात काय त्यांनी. आपल्या चौकातले भाऊबंद वगैरे एवढे सगळे आहेत, सगळे नात्यातले माणसं आहेत. आता एखाद्याचा अपघात होत आहे, माणसं काय करतात तिथं, कोण मारलं, कशासाठी मारलं, कुठे झाली घटना. कशासाठी हे कारण अजून सस्पेन्समध्ये आहे, त्याचं काय कळलेलं नाही. पण रवी काहीतरी फुटके काहीतरी असं आडनाव आहे, आणि ते स्वतः काहीतरी हजर झालेलं वाटतं आता चौकीत. कशाने मारलेलं आहे. काहीतरी धारदार हत्यार होता, त्या धारदार हत्याराने आणि मोठ्या दगडाने त्या डोक्यावर वार केलेला आहे. त्यांचे काही आधी रिलेशन होते का मित्र. रिलेशन म्हणजे आपले नात्यातले म्हणजे लांबचे असे, आणि त्यांच्यासोबत जास्त संबंध नव्हता ह्याचा. आणि हे संपर्कात कुणाच्या जास्त नव्हता, आपलं काम करत होता, येत होता संध्याकाळच्याला, तेवढं होतं त्याचे संबंध. जे मारणार आहे ते मित्र आहे का रिलेटिव्ह मध्ये आहे. रिलेटिव्ह म्हणलं तर चालेल. आता लांबचे रिलेटिव्ह कसे असतात बोलायचे. मला एक सांगा, जी घटना घडली त्यामध्ये भर चौकात ही घटना घडली, बाजार भरलेलं होतं, हां अनेकांनी त्याची बघितलेलं आहे. काय नेमकं काय कशामुळे घडलेलं काय. सर, मला ते अजून पण कळत नाही आहे. आणि आम्हाला कळल्या आम्ही त्या घटनास्थळी जायचं होतं, पण त्याआधी बॉडी इथं आली होती. पण असं तिथले जे मित्र आहेत आसपासचे त्यांच्याकडनं समजलं आम्हाला की असं कसं, हे त्यांचे बंधू, हे सगळेजण म्हणजे गोरगरीब लोक. आणि यांचं काय काम की बाबा आपलं काम करून हातावरचं पोट यांचा सगळ्यांचा. आणि त्याचं पण माहिती होती काय करत होता व्यवसाय. व्यवसाय काय नाही, ड्रायव्हर होता तो. त्यांचं काय पूर्वीचं वाद वगैरे. पूर्वी त्यांनी त्याचं सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. तो पोरगा आपलं 9वी-10वी झालं, हुशार होता शाळेमध्ये. मग त्यानंतर 11वी-12वी करून इंजिनिअरिंगला घेतला ॲडमिशन. फी नव्हती, फी भरायला सगळेजण मदत केले. थोडंफार मैत्री खात्यात आम्ही सगळेजण सर्व काही केलं. पण लास्टला नाही का तो जरा नाही का आपलं एक सेल्फ रिस्पेक्ट असतं, जेणेकरून नाही का कशाला आपण एखाद्याला एवढं मदत घ्यावं म्हणून नाही का तो. आता जाऊ द्या, मारणारेच आणि त्याच्यात पण काय वादविवाद. एवढं हे असताना एखाद्या नशेमध्ये असं एखादा व्यक्ती मारते म्हणजे ते कसला असेल ते माणूस. आपण विचार करण्यासारखा माणूस आहे ना. तुम्हाला कधी सांगितलं की बाबा मला सांगितलं, कळलं ते. आणि त्या समोरच्याला पण काहीतरी ते आजूबाजूच्याने सांगतात. आता 10 लोक मला सांगतात की बाबा ते व्यक्ती नशेडी आहे, गांजेडी आहे म्हणे, असणारच की. त्यांच्या एरियातलेच सांगतात, काय सुद्धा नाही. मग पब्लिक काय करतात, काय उपयोग काय असले, तुम्हाला काही कल्पना दिली काय सुद्धा नाही. कल्पना कुठं काय सुद्धा नाही. असं सहज गेला, अचानक चौकात गेला, मग गेले आपला बसला मित्रामध्ये, जाता एकदमच असा किस्सा झालाय. काय कळालंच नाही, कोणालाच माहिती नाही. आणि असं होईल असं वाटलं नव्हता. त्यांचं काहीतरी बोलता काहीतरी वादावाद झाला त्यांचा. मग ह्याने आपलं चालला होता, जाताना याला ओढून डायरेक्ट असं खुपसला त्यांनी. रिक्षातनं काहीतरी रिक्षा वगैरे काहीतरी त्याचं चालवत असेल काहीतरी. आपली काय मागणी असणार. हां, मागणी काय कुणाची. काय मागणी असणार. त्याला सरळ फाशीची सजा व्हावी ही शिक्षा. असले माणसांना, असले निरादम माणसं भर चौकात एखाद्या व्यक्तीला असं काढतात, आणि ते पण गोरगरिबावर. आणि दुसरं म्हणलं तर मेन चौकामध्ये असताना एवढं पब्लिक समोर, म्हणजे तो कुठपर्यंत पोचलेला व्यक्ती असणार. आणि ते काय साधंसुद्धा माणूस असणार आहे का. भर चौकात दिवसा बाजार भरलेला असताना
एवढ्या लोकांमध्ये त्यांनी वार करू शकताय म्हणजे काय ते व्यक्ती काय असणार आहे? बरोबर ना, खुक्यातच असणार ना. मग ते खुक्यातला समाजामध्ये राहणे आहे का त्या लेवलचं? आपल्या फिरण्यासारख्या लेवलचं आहे का? उद्याच्याला आला तुम्ही सोडचाल सजा कम करचाल, काय होईल त्यासोबत? चांगलं काम होईल का? चांगलं का असं काय केलंय त्यांनी असलं भारी काम की बाबा हां म्हणून?